अभिरा आजकाल स्वयंपाक करताना मला खूप जास्त परेशान करते, तर त्यासाठी मी एक नवीन आयडिया काढली. कोणती तर ते सांगते. तर त्याआधी मी माझं रुटीन शेअर करते. तर आज बनवणार होते मी मूगवड्याची भाजी. तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. कढईत तेल गरम केलं, त्यात मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक ठेचलेला लसूण टाकला. कांदा लसूण छान फ्राय होऊ दिला. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजल्या जातो. नंतर त्यात लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि छान परतवून घेतलं. मग त्यात मुगवड्या टाकल्या आणि मुगवड्या टाकल्यानंतर परत 5 मिनिटे छान परतवून घ्यायचं आणि मग त्यात गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी थोडी लवकर शिजते. चवीनुसार मीठ टाकले आणि कोथिंबीर टाकली. इकडे माझा स्वयंपाक चालू होता आणि इकडे बघू शकता अभिराचा सुद्धा स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक करताना ती आजकाल खूप जास्त मला परेशान करत होती. तिचं म्हणणं असते मी जे करायला तेच तिला पण करू द्यावं. तिला कंटाळून मग मी एक आयडिया केली आणि माझ्याकडे एक जुनी गॅसची शेगडी होती, मी तिला खेळायला दिली. आणि इकडे बघू शकता आपली भाजी पण छान शिजली होती. छान जेवण वगैरे केलं आणि मग घरातली सगळी कामे आवरून घेतली. उद्या हेअर वॉश करायचे होते म्हणून आज रात्री केसांना मग छान तेल लावून मालिश केली. सध्या हेअरफॉल खूप जास्त वाढला, त्यामुळे आता केसांकडे थोडंसं लक्ष द्यायचं ठरवलं. अभिराची सुद्धा छान तेलाने मालिश केली. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.